मित्रांनो, कल्पना करा एका अशा मंदिराची जिथे कोणत्याही देवाच्या मूर्ती नाहीत, तर एका चक्क 350 cc रॉयल एनफील्ड बुलेटची पूजा केली जाते. तुम्ही अनेक मंदिरं पाहिली असतील, पण राजस्थानच्या या हायवेवर जे घडतं ते पाहून मोठमोठ्या वैज्ञानिकांच्याही बुद्धीला मुंग्या येतात. एका पोलीस स्टेशनमध्ये साखळ दंडाने बांधलेली आणि पेट्रोल नसलेली मोटरसायकल मध्यरात्री आपोआप सुरू होऊन अपघात स्थळी कशी काय पोहोचू शकते? हे एखादं गूढ रहस्य आहे की खरंच ओम बन्ना यांची दैवी शक्ती? आज या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत बुलेट बाबाच्या मंदिरामागचा असा थरारक इतिहास, जो ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. ही कहाणी सुरू होते 2 डिसेंबर 1988 रोजी. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील चोटीला गावचे ठाकूर जोग सिंग यांचा मुलगा ओम सिंग राठोड, ज्यांना लोक प्रेमाने ओम बन्ना म्हणायचे. ओम बन्ना तरुण होते, उत्साही होते आणि त्यांना आपल्या बुलेटवर फिरण्याची प्रचंड आवड होती. त्या रात्री साधारण 10च्या सुमारास ओम बन्ना यांच्या बुलेटवरून, ज्याचा नंबर होता RNJ 7773, बंगडीहून चोटीला गावाकडे निघाले होते. जोधपूर पाली हायवेवर प्रवास करत असताना एका धोकादायक वळणावर त्यांची गाडी नियंत्रण सुटलं आणि त्यांची बुलेट एका महाकाय जालच्या झाडावर जोरात जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ओम बन्ना यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची लाडकी बुलेट जवळच असलेल्या एका खड्ड्यात जाऊन पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि ती बुलेट जप्त करून पोलीस स्टेशनला नेली. पण इथून एका अशा घटनेला सुरुवात झाली जिने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. पोलिसांनी ती बुलेट रोहट पोलीस स्टेशनमध्ये नेऊन उभी केली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस अधिकारी तिथं आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ती बुलेट तिथून गायब होती. पोलिसांना वाटलं की कदाचित ओम बन्नांच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी ती नेली असेल. पण जेव्हा त्याने शोध घेतला तेव्हा ती बुलेट पुन्हा त्याच अपघात स्थळी सापडली, त्याच खड्ड्यात उभी असलेली. पोलिसांनी पुन्हा एकदा ती गाडी पोलीस स्टेशनला आणली. यावेळी त्यांनी सावधगिरी म्हणून गाडीचं सगळं पेट्रोल काढून टाकलं, टायरची हवा काढली आणि गाडीला जाड लोखंडी साखळ दंडाने बांधून ठेवलं. पण नियतीला काहीतरी वेगळं सिद्ध करायचं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच गोष्ट घडली. साखळ दंड तुटलेले होते आणि ती बुलेट कोणत्याही मानवी मदतीशिवाय विना पेट्रोलची पुन्हा अपघातस्थळी पोचली होती. असं म्हणतात की पोलिसांनी तर ती गाडी मध्यरात्री आपोआप सुरू होऊन हायवेवरून जाताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. हा सिलसिला अनेक दिवस चालला. अखेर पोलिसांनाही त्या शक्तीपुढे हार मानावी लागली आणि त्यांनी ती बुलेट कायमची त्याच ठिकाणी सोडून दिली. आज त्या अपघातस्थळी एक भव्य मंदिर उभं राहिलं आहे, ज्याला आपण ओम बन्ना धाम किंवा बुलेट बाबा मंदिर म्हणून ओळखतो. या मंदिराच्या प्रथा ऐकल्या तर तुम्ही थक्क व्हाल. इथे देवाला फुले किंवा मिठाई अर्पण करण्यासोबतच विस्कीची बाटली अर्पण केली जाते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ओम बन्ना यांना हयात असताना विस्की आवडायची, म्हणून आजही भक्त त्यांना दारूचा नैवेद्य दाखवतात. इतकंच नाही तर या हायवेवरून जाणारा प्रत्येक ट्रक ड्रायव्हर किंवा प्रवासी इथे थांबून डोकं टेकवल्याशिवाय पुढे जात नाही. जो प्रवासी इथे थांबत नाही किंवा किमान 2 वेळा हॉर्न वाजवून सलामी देत नाही, त्याचा पुढे जाऊन अपघात होतोच, अशी लोकांची प्रबळ श्रद्धा आहे. ज्या झाडाला ओम बन्नांची गाडी धडकली होती त्या झाडाला आजही महिला सौभाग्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी लाल धागा किंवा बांगड्या बांधतात. नवविवाहित जोडपी तर आपल्या सुखी संसारासाठी या बुलेटला प्रदक्षिणा घालतात. स्थानिक लोकांच्या मते ओम बन्नांचा आत्मा आजही या हायवेवर फिरत असतो आणि संकटात सापडलेल्या प्रवाशांना मदत करत असतो. अनेक ड्रायव्हर्सनी असा दावा केला की रात्रीच्या वेळी जेव्हा त्यांना डुलकी लागते तेव्हा ओम बन्ना त्यांना सावध करतात. पोलीस रेकॉर्डनुसार या मंदिराच्या स्थापनेनंतर या भागातील अपघातांचे प्रमाण 30% कमी झाले. आता ही केवळ एक अंधश्रद्धा आहे की एखादी दैवी शक्ती, हे ज्याच्या त्याच्या विश्वासावर अवलंबून आहे. पण विज्ञानाकडे आजही याचं उत्तर नाही की ती बुलेट साखळदंड तोडून आपोआप अपघातस्थळी कशी काय पोहोचायची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ही ओम बन्नांची माया आहे
की केवळ एक कथा? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच रहस्यमय माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.